जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा पारशिवनी दौरा, कृषी कामांची पाहणी, शेतकरी व नागरिकांचा थेट संवाद। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 2 जून रोजी पारशिवनी तालुका कृषी विभाग, आत्मा तसेच विविध शासकीय विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेत शेतकरी व नागरिकांशी थेट संवाद साधला। दिवसभर चाललेल्या या दौऱ्यात कृषी, आपत्ती व्यवस्थापन व ग्रामीण विकासाशी संबंधित विविध बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। दौऱ्याची सुरुवात बोर्डा गणेश येथील अंतरंग शेतकरी उत्पादन कंपनीने उभारलेल्या राईस मिलच्या भेटीने झाली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीचे संचालक अशोक शनिवारी व स्वप्नील माटे यांच्याशी चर्चा करून कंपनीच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली। राईस मिलची पाहणी करताना शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला। यानंतर आयोजित शेतकरी सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, बाजारपेठ, साठवणूक, प्रक्रिया उद्योग आणि विविध योजनांबाबत चर्चा केली। कंपनीच्या विकासासाठी आवश्यक निधीबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिले। यावेळी आत्माच्या वतीने पल्लवी तळमळे यांनी विविध कृषी योजनांची माहिती दिली, तर उपविभागीय कृषी अधिकारी ग्रीष्मा डेहणे यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाविषयी मार्गदर्शन केलं। तालुका कृषी अधिकारी राकेश वसू यांनी कृषी सेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली। खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाणे, खते व औषधांची खरेदी करीत आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कन्हान येथील श्री लक्ष्मी कृषी सेवा केंद्राला अचानक भेट दिली। स्टॉक बुक, खत व बियाणांचा साठा, विक्री प्रक्रिया तसेच शासकीय नियमांचं पालन याची तपासणी करण्यात आली। गुणनियंत्रण अधिकारी SP कुबडे यांनी तालुक्यातील कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेची माहिती सादर केली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रात असलेल्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या। शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक होत नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कृषी विभागाच्या दक्षतेबद्दल समाधान व्यक्त केले। यानंतर नगरपंचायत कन्हान येथील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली। संभाव्य पूर, अतिवृष्टी, वादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांनी केलेल्या तयारीची माहिती घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या। संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले। दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दुर्गम व आदिवासी बहुल भागी महारी गावाला भेट दिली। ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात त्यांनी गावकरी व शेतकऱ्यांसोबत जमीन व बसून मुक्त संवाद साधला। गावातील पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा, शेतीविषयक समस्या तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली। अनेक तक्रारींचं तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले, तर काही प्रकरणांमध्ये नागरिकांनी थेट कार्यालयात भेट देऊन समस्या मांडाव्यात असं आवाहनही त्यांनी केलं। या दौऱ्यात उपजिल्हाधिकारी रामटेक महाजन, तहसीलदार सुरेश वाघचौरे, गटविकास अधिकारी सुभाष जाधव, कृषी, वन, आरोग्य व महसूल विभागाचे अधिकारी तसेच विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हिताला प्राधान्य देत कृषी विभागाने केलेल्या नियोजनाचं आणि शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या विशेष काळजीचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कौतुक केलं। प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी अशा प्रत्यक्ष पाहणी दौऱ्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं। सिटी इंडिया न्यूजसाठी शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम, कन्हान।